सोमवारी रात्री पावसाला सुरुवात झाली आणि मंगळवारी पहाटेपर्यंत जो आहे तर तो मुसळधार पाऊस कोसळला। याच्यामुळे निफाड तालुक्यातील जे शेतकरी तर ते आता आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत। यामध्ये जर बघितलं तर सोयाबीन उत्पादक असेल, टोमॅटो उत्पादक असेल, त्याच्यानंतर मका उत्पादक असेल किंवा द्राक्षे बागेतदार असेल, तर यांचं ह्या पावसामुळे मोठं नुकसान झालेलं आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत बोलण्यासाठी। मला हे सांगा की तुम्ही मक्याचं पीक लावलेलं आहे, तर किती एकर लावलेलं होतं आणि काय परिस्थिती आहे त्याची? जवळपास मी 3 एकर क्षेत्र मक्यासाठी टाकलेलं आहे. तर त्याच्यामध्ये कमीत कमी मला 1.5 लाख रुपये तर आतापर्यंत खर्च केलेला आहे मी. परंतु अशी गंमत झाली की आता या पावसामध्ये इतका पाणी आला आहे का ते मकाचं पीक आता आडवं पडायला लागलं आहे. त्याच्यातून मला असं वाटत होतं की मला 2, 2.5, 3 लाख रुपये भेटतील. पण ह्या परिस्थितीला असं वाटतं की लाख रुपयेसुद्धा बाहेर निघणार नाही. आणि आज उद्या असं म्हणा मुलांचं शिक्षण आहे, त्याच्यामुळे दिवाळी वगैरे सण वगैरे आले आणि इथं या परिस्थितीमध्ये असं कसं होणार आहे आपलं? हे सगळ्यात मोठी पंचायत झालेली आहे आमच्यावाली. तर शासनाने आम्हाला काहीतरी मदत करावी, निदान एकरी 1 लाख रुपये तरी मदत केली पाहिजे आम्हाला, तरच आम्ही पुढे निघू, नाहीतर आम्ही आजच या मिनिटाला आम्ही संपलेलो आहे. तुम्ही कोणतं पीक लावलेलं आहे आणि त्याची काय परिस्थिती आहे आज? मी माझ्या शेतात 6 बिघे म्हणजे 3 एकर मक्याचं पीक आहे आणि 3 बिघे सोयाबीन आहे पीक घेतलेलं आहे आणि कांदा बी 2300 रुपये किलोप्रमाणे कांदा बी घेतलेलं होतं. तर अक्षरशः सोमवारी संध्याकाळी 1 ते मंगळवारी सकाळी 7 वाजेपर्यंत जो पाऊस चालला, अतिशय म्हणजे ढगफुटी सदृश्य पाऊस त्या ठिकाणी झाला. त्यामुळे ना संपूर्ण शेती अशी पाण्याखाली गेलेली आहे. सोयाबीनमध्ये पण पाणी साचलेलं आहे, गुडघाभर पाणी आहे सोयाबीनमध्ये पण. अतोनात आमच्या शेतकऱ्यांचे हाल झालेले आणि उत्पन्न बघता आता जे काही आम्ही गृहीत धरलेलं होतं, तर त्यापेक्षा 5 ते 10% उत्पन्नसुद्धा होण्याची अपेक्षा आम्हाला वाटत नाही आहे. नुकसान झालेलं आहे. आता सरकारकडेच आम्ही मागणी करतो आहे की बुवा आम्हाला काहीतरी नुकसान भरपाई योग्यरित्या द्यावी, हेच आमचं मागणं आहे. तुम्ही कोणतं पीक लावलेलं होतं, काय नुकसान झालेले आहे, तुमची काय मागणी आहे? आमची मागणी अशीच आहे. कांदे लागवडे होते, कांदे पण वाहून गेले. त्याच्यानंतर उन्हाळा कांद्याचे साठवणूक केलेली होती, ती पूर्णपणे सडून गेलेली. आम्हाला असं अपेक्षा होती दिवाळीला काही उत्पन्न होईल असं कांद्याची चाळीमध्ये कांदे साठवलेले होते आणि अक्षरशः खराब होऊन गेले. भाव तर काय 700 आणि 800 रुपये भाव दिसू राहिले फक्त. एवढा दिवस ठेवून त्याचा काहीच फायदा झालेला नाही. दिवाळी कशी करावं, पोरांची कसं घ्यावं असा विषय झालेला आम्हाला. काय मागणी होती? आमची सरकार एवढेच मान्य, सरकारने कमीत कमी एकरी 1 लाख रुपये तरी द्यावे असं माझी अपेक्षा आहे. असं एकंदरीत पाहता निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे। त्याच्यामुळं कुठंतरी शासनाने पंचनामे करावे आणि एकरी 1 लाख रुपयाची भरघोस अशी मदत करावी, जेणेकरून कुठंतरी दिवाळी ही गोड होईल, असं शेतकऱ्यांची मागणी आहे। उमेश पारीख, TV9 मराठी, निफाड, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।